काल युवा विश्वविजेतेपद पटकावल्यानंतर आता पुरुष T20 या आणखी एका विश्वचषक स्पर्धेला आजपासून सुरुवात होणार आहे। नोव्हेंबर ते मार्चच्या 5 महिन्यात क्रिकेटमधील तिसरं विश्वविजेतेपद कमावण्याची अनोखी संधी भारताला चालून आली आहे। हरमनप्रीत कौर आणि आयुष म्हात्रे यांच्याप्रमाणे प्रथमच जगज्जेता कर्णधार बनण्यासाठी सूर्यकुमार यादवला T20 विश्वचषक स्पर्धेत वर्चस्व त्याने पणाला लावलं होतं। पाकिस्तान नेदरलँड्स यांच्या सलामीची लढत रंगणार असली तरी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर सायंकाळी होणाऱ्या भारत अमेरिका सामन्याकडे सर्वांचं लक्ष लागून असेल। श्रेयस सावंत आपल्याला अधिक माहिती देत आहेत। श्रेयस, प्रसन्न सर, खऱ्या अर्थाने T20 वर्ल्ड कप हा आजपासून सुरुवात होणार आहे आणि त्यासाठी इंडिया सुद्धा टीम इंडिया सज्ज आहे। आताच तुम्ही म्हटलात की आयुष म्हात्रेने कप जिंकला, तो पण याच मुंबईचा खेळाडू, आणि त्याच्यानंतर खऱ्या अर्थानं सूर्यकुमार यादव तो सुद्धा मुंबईचा प्लेअर आहे आणि त्यासाठी तो आता इंडियाचा कॅप्टन म्हणून आता T20 वर्ल्ड कप मध्ये आहे। खरं तर अनोखी संधी, कारण लागोपाठ 2 वर्ल्ड कप एकत्र कुठलीही टीम आजपर्यंत जिंकली नाहीये। इंडिया आणि श्रीलंका असं होस्ट नेशन्स आहेत, मात्र आज संधी आहे ती म्हणजे पुन्हा एकदा वर्चस्व गाजवण्याची। या सगळ्यानंतर आज वानखेडे स्टेडियम मोठा कार्यक्रम सुद्धा होणार आहे। 6 वाजता कार्यक्रमाला सुरुवात होईल, जिकडे नोरा फतेह आहे, बादशाह आहे आणि शिवमणी आहेत, आणि त्याच्यानंतर 7:30 ही मॅच सुरू होईल, ज्यात इंडिया USA बरोबर खेळणार आहे आणि त्यामुळे सगळ्यात जोश जल्लोष आता आपल्याला मुंबईकरांमध्ये पण सुद्धा पाहायला मिळतो। शिवाजी पार्क ते वानखेडे स्टेडियम सगळीकडे तो जल्लोष पाहायला मिळतो। प्रसन्न सर, तुझ्याकडून याविषयीचे अपडेट्स आपण जाणून घेत राहू।